तरी डोक्यावर ना पदर पडू दिना नाही. आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जास पोलो तीर पाकोसस व काकू तू पदरले व बहीण तू खिचडी वाटस ओ सांगू काकू. अरे राष्ट्रपती पदरले आई बहीण बचत गटनी मिटिंगले जास पोलो तीर पाकोस भानड सुरूत. तेवढं बरं आहे देव म्हणा त्याच्या बायाने दाव विडल विडल माझ्या जगाच्या मालकाने डोक्यावर पदर घेतला. गावात प्रवेश केला दर्जाचा. आणि पहिल्या बायांचा अजून एक नियम मायरमा बाप कितला बी श्रीमंत वय कितला बी मागड्या चप्पल लिहिल होतीन. गाव मागुसान टाइमले पहिल्या बाया पायमाना चप्पल हात मादर येत. जुन्या बाईसले विचारा जुना बाबा बसेले त्यासले अनुभव होईन. कितला बी श्रीमंतनी अंडेर वय गाव मागुसान टाइमले दर्जामा येतात पायमाना चप्पल हात माली. तुम्ही भले दर्जा माईसनी पायमाना चप्पल हात मा नका लिया बहिणी सोन पण कमीत कमी किचन रूम मा तरी घालीन रांधू नका हो ताई सोन. हा पायातली चप्पल हातात घेतली माझ्या जगाच्या मालकानं. पायातली चप्पल हातात घेतली चोख्खा मेळ्याच्या दारात गेल्याच्या नंतर दरवाजावर थाप टाकली आणि आवाज दिला वहिनी अगं दरवाजा उघड ना. आवाज दिला माझ्या चोखोबाच्या पत्नीला वहिनी उघडा दार हाका मारी 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 चोखोबाची बहीण दादाच्या नंतर चोखोबाची बहीण दादाच्या नंतर चोखोबाची बहीण दादाच्या नंतर आवाज दिला वहिनी अगं दरवाजा उघड मी आली म्हणले. चोखोबाच्या पत्नीनं सोयराबाईना दरवाजा उघडला. माहीतच नाही विटेवरचा मालक आहे. ननीनबाईच्या रूपात आलेल्या माझ्या भगवंताला घरात प्रवेश आहे. 28 दिवस पर्यंत चोख्खा मेळ्याच्या घरातली कामं धंदा केली धुणं भांडी केली. चोखोबाच्या बायकोचं भांडण पण पूर्ण आवरलं महाराज. आणि भगवंत चोख्खा मेळा यायच्या आधी सांगितलं वहिनी मला जावं लागणार आहे निघावं लागणार आहे. आणि भगवंत निघाले. पण किती दिवस काम केलं 28 दिवस पर्यंत चोख्खा मेळ्याच्या घरामध्ये कामधंदा केली महाराज. आता मला सांगा 28 दिवस पर्यंत कामधंदा केली इथपर्यंत ठीक आहे. पण भक्ताच्या बायकोचं भांडण पण केलं. महिला मातांना आणि वयस्कर बाबांना समजेल माझं बोलणं. बाई जर रजस्वला असेल मासिक धर्म असेल पाया पडून माफी मागून बोलतो पण स्पष्ट करण्यासाठी बोलावं लागते. रजस्वला स्त्री असेल तर तिला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाहीये. बरोबर आहे ना बहिणी हो. मंदिरात रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाहीये. मूर्ती आपला भाव चांगला आहे आपण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतो म्हणून तिच्यात प्राण आलेला आहे आपला भाव आहे. पण नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघितलं तर मूर्ती दगडाची आहे. पर दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस जायला चालत नाही. अरे माझ्या विटेवरचा मालक दगडाची मूर्ती आहे तरी 4 दिवस बाईला जाऊ देत नाही. पण माझा विटेवरचा मालक भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो महाराज. किती खालच्या स्तराला उतरतो भक्ताची भक्ती बघून नाही का. उचनीचा गायने नो भगवंत उचनीचा गायने नो भगवंत उचनीचा गायने नो भगवंत उचनीचा जातीपातीला अजिबात किंमत नाही महाराज. अंतकरणाचा भाव माझा भगवंत पाहतो त्या भक्ताच्या घरी कसलाही काम करायला तयार असतो. हा सगळा अनुभव माझ्या तुकोबारायांनी बघितला आणि बघितल्याच्या नंतर सांगितला भंगाच्या प्रथम चरणामध्ये साधवया भक्ती गज साधवया भक्ती गज साधवया
ऐशियाची देवता नाही दरबार कानडा माय फेवरेट राग आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी अजून 15 मिनटं कोणी जागा सोडणार नाही. तुम्ही म्हणसान तर तुमले जर वाटत आम्ही थकी गोत भो आवर महाराज मी लगेच आवरसू. काय करू बोलू ना 10-15 मिनटं बोलू का आवरू बाबा आवरू असं हां नाही रे भो हो म्हणा बाप रे बयान कोणता आहे वाढे असले सांग दे जा महाराज येले तसे कारण यासवर गाव आहे का नाही रे भो नाही ते असं होय की ते पहिले जुना महाराज सांगत म्हणे गाड्या बद्यात नाही पाय पाय गाव मग घुसलो म्हणे चाल राहीन तू चालता चालता त्या पोरीशने दख म्हणे बैर दिशाला जायला पोरे त्याशनी दखताच वाराया मारा ओथून बहीण बावा ऊन आबू म्हणे समजिले हो म्हणे या गावमा पुरा कोंदा आहे बस नाही तसं गाव भारी कीर्तन ठेवले म्हणजे गाव चांगलं आहे आणि गाव तरी गटारी 1-2 रास विषय नाही. ऐका सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं आता सगळ्यांनी भजन गायचं आहे. ऐका साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यांना भजन गायला सांगतो. सगळ्यांनी हातानं टाडी मुखाने नामचिंतन करायचं आहे. हां तुम्ही म्हणसान तर 15 मिनटं बोलेल पर जागा मात्र कोणी सोडायची नाही. शपथ आहे तुम्हाला जागा कोणी सोडू नका सर्वांनी. सर्वांनी भजन गायचे बापू बाबा अरे विठोबार कुमार 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 सर्वांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा शपथ आहे खोटं बोलायचं नाही. लास्ट अँड बेस्ट 15 मिनटं फक्त. कोणी कोणी भजन म्हणलं खरं खरं सांगा शपथ आहे खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा तुम्हाला पटातलं सांगितलं होतं ना भजन म्हणा असं. कोणी कोणी भजन म्हणा कोणीच नाही का बा देवने तुम्ही काय तरी तरी विचारचे काय मेअरवर ते काय उपटा उपटी तसं काहीच नाही ना. मग तुमले देवनं भजन म्हणा काय इथला कंटाळा इरा ना. भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. मनात भाव असा असला पाहिजे देवाला भेटण्याचा. लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाका. काही लोकांना वाटतं मी भजन म्हणाय पाहिजे पण लोक काय म्हणतील हाव काय म्हणेन तो काय म्हणे नाही डोकामाई काढ टाका. बराच लोक आहे ना अजून बी जगी नाही राहणार येरा आणि सरम्मा हाव काय म्हणेन तो काय म्हणेन. अरे ज्या गोष्टीमध्ये कोणाचं नुकसान होत नसेल ना ही गोष्ट करायला अजिबात लोकांचा विचार करणे नाही. लोकेसनं काय पतिव्रता सीताले बी बदनाम करणारा होतात.
तुमले माले करावत नाही कसावर तीन मनीषी नालायक लोकेसा नांदी लागू नये किडा पाडणार राहतच हा ते म्हण कीर्तन होई गे हाय तुम्ही इथला हाशी राहणार आई बट असले आवडी का ज्या मनावर प्रेम करणार आहे त्या सांगतील मग 2 तास कथा निघ जातं समजत नाही बरं किरण महाराज ना कीर्तनमा पण ज्यासले किडा पाडणार त्यास उजी डंग लाई घ्या तो व ती ना असा निजबी राहतच ना बरोबर आहे का नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य दगा बाबा तुमले समजी घेऊ म्हणणं हां ज्यासना स्वभाव किडा पाडणं आहे त्या चांगलं म्हणूच शकतात नाही महाराज ज्यासले वाईट आणि तुमले आई बी सांगत बरं बनणं होई ते चांगलं बना कोणी स्तुती करा ना शिका नुसतं नावं ठेवा आयुष्य खर्च करायनात जो माणूस चांगलं वागस ना त्यांना भाव वाढस मी दाखलपणे दुकानावर धाडेत ना घर ना मला चांगलं याद आहे 70, 75, 80 रुपये किलो खावान तेल शेंग तेल 70 ते 80 रुपये किलो खावान तेल मला चांगलं याद शे आता ते तेल 150 रुपये किलो भेटस 150 काय शेंगदाणा आणते तो 200 पर्यंत पोची जाईल शे साखर 20-22 रुपये किलो मला चांगली याद आहे साखर 20-22 रुपये किलो आता ती 45 म्हणजे थोडा दिन मग 50 लागून पोची गे डबल ना भाव होई गया बरोबर आहे की नाही अगो बिस्किट ना पुडा 1-2 रुपयाना भेटे पण एवढा बिस्किट ना पुडा 2 रुपयाना बिस्किट ना पुडा एवढा राय त्या महिना ते बिस्किट कमी कर टाकात आखो दाखला वे घ्या भाव वाढी घ्या 5 रुपया पहिले भेटे त्यानापेक्षा कमी वय घ्या आणि भाव 5 रुपया 2 रुपयाना बिस्किट ना पुडा देखा कितला भाव वाढी घ्या बठ्ठ्या वस्तू कस ना भाव वाढी घ्या पण मी दाखलपणे जाऊ ना आग पेटी लेवाले तो बी 1 रुपयाने भेटे ना ते बी 1 रुपयाने भेटत शिलगावणार ना भावच वाढत नाही मायन्या कधी हां छेटाडणार ना भाव नाही वाढस मग आपला भाव कसा वाढी आई डोकामा ठेवा किडा पाडान काय करणे बरोबर आहे की नाही हा वास आणतो तसा याने निघईन त्याने पै गई तरुण भावांना माझा संदेश आहे प्रत्येक कीर्तनातून मी तरुणांसाठी 2 मिनिटं बोलतो भैया जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना तर अजिबात किडा पाडणारासकडे देखू नका नाव ठेवणारासकडे देखू नका हो ज्यासले तुम नामा कमी या काढणे तो कमी या काढतच राहील तुमले जीवनमा सक्सेस होणं होईन ते आजूबाजूला अजिबात देखू नका थोडक्यात सांग नाही माले जर समजा एखादा पोरगा जर काय करायला निघना भैया एखादा पोरगा जर काय करायला निघना या किडा पाडणारा बाकीना करतात त्या भैया आपणा पोऱ्या येडांगत काही बी करच भाऊ आकू या पण जास्त जड रास जाऊ दे रे येडे झालं ते आणि तो पोरगा सक्सेस होय ना काय या किडा पाडणारच त्यानं धारमा जातो बावड्यो पेडा बिडा काय काढ ना गो कायले तो काय कर राहता तो किडा पाड राहता का रे उलगेल वावर तो काय कर राहता तो किडा पाड राहता ना ते तो सक्सेस हो गया पेडा मागाल तूच पुढे जाय रे ना का रे बिगरला आज ना यालेच म्हणतं माल नाही आबरून कसाल घाबरू या लोकेच ना वर्षे लागान नाही आको सांगस या किडा पाडणारा कसा राहतात त्याचनासाठी दुसरं उदाहरण सांगत या लाईटीला आलेत तुम्ही कसांसाठी लायले तो दादाश्री बापू बाबा उजडकरांसाठी बरोबर आहे ना या लाईट आपण आटे अंधार घालवा ना आणि उजड करणं शे आपले बाबा बरोबर आहे ना उजडकरांसाठी आहे ना पण जटे उजाया करू का तटेच किडा पाडतस तुम्ही जटे लाईटे लावतस ना जटे लाईट लाव का तटेच किडा पडतस बरोबर आहे की नाही पण माले सांगा या लाईट ना जोडे किडा कितला का गर्द्या करेत ना एखादा लाईट किडा असले बेन बंद पडी गे असं देखील का तुम्ही अजिबात नाही कारण त्या लाईटले माहिती आहे किडा कितला का गर्द्या करीत नाही पायटे मर जातीन मला काल दिन रातले आखो चालू हो नाही मनीषीने लाईट पाहिजे आईच शिक नाही किडा पाडणारा कितला का गर्द्या करत ना आपली लाईट निघत चमक न शेवो हां आखो तिसरं उदाहरण सांगस नवरदेव जर मंडप पर्यंत सुरक्षित लई जाणार होईन घोडावर बसाडीशने घोडा 50,000 ना राहू द्या का 50 लाख ना राहू द्या त्याला झापडी लावणी पडस झापडी लाई तर नवरदेव मंडप पर्यंत सुरक्षित आणि बिगर झापडीना जर घोडावर नवरदेव बसाड दे ना टांगा पलटी घोडा परार नवरदेव मंडपापर्यंत जर दगा बाबा सुरक्षित न्यायचा असेल तर घोड्याला झापडी लावणं गरजेचं आहे का कारण त्याला आजूबाजूने दिखाल नको हां आजूबाजूने दिखाल नको मनीषीन झापडी तसं तुम्हाला सुद्धा सक्सेसच्या मंडपापर्यंत जर पोचायचं असेल ना सक्सेसच्या मंडपापर्यंत जर पोचायचं असेल तर नालायक लोकांच्याकडे झापडी लावायची बघायचंच नाही दादा
सक्सेसपर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही माणूस. हां, वाय बरंच नाही, वर्ष लागा नाही. भक्तीसुद्धा करत असताना लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. अंतकरणापासून देवाला शरण जायचं. पण शरण जाताना अंतकरण पाहिजे, बरोबर नाही सोन? हा, ते सध्या बऱ्याच बाया महादेवना मंदिरावर जातीस, पण ते खरं पाहिजे, बरोबर नाही सोन? हे राहणं दखादखी. हा मग गंगूताई त्या जाय राही ना, तुम्ही जाय, बिकू माय जाय राही ना, तिने सांगितलं जाऊ बहीण, असं नाही. अंतकरण पाहिजे. हा, ते मला सांगा, तो महादेवले प्रसन्न करा नानमा पायटामा उठीशी जाते, सकाळी मा उठीन जाते, घरमा नवरा सांगा ए मला कब्बरची आऊ काय द्या, ठाय का बटा तुम्ही काय मरी नाही चालणार, मला महादेवर पान टाकी येऊ द्या. मला सांगा, तो महादेव खुश होईच आहे का बहिणीवर? हां, तो महादेव उलट सांगे हो बहीण तू घर राय हो काकू, तुला दकीन म्हण पार्वती बी बिगडी जाई हो बहीण. खरं आहे का नाही? हां, मग असा देव करेल बी काय काम ना, करायचं आहे ना भगवंताला शरण जायचं, अंतकरणापासून जायचं, अंतकरणापासून नाही का. भाव असा ठेवायचा, देवाला भेटण्याची ओढ असेल किंवा देवाच्या नावाची ओढ असेल, किती असली पाहिजे ऐका. हे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. इकाना खाणारी भेट दे ना मला, खाणारे भेट दे ना मला, खाणारे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. हो तुझ्या माझ्या भेटी सागर कुठे हरवला, तुझ्या माझ्या भेटी सागर कुठे हरवला. देवाला भेटण्याची ओढ तेवढीच असली पाहिजे. किती? हे तेरी मुरली की धुन सुननी मैं बरसाने से आई हूँ, तेरी मुरली की धुन सुननी मैं बरसाने से आई हूँ. हा, काहीच नाही आहे ना, मग बिनकामना का मागितली किरण. बर, भगवंताला शरण जायचं अंतकरणापासून. हां, पण आडे भजन म्हणान सांग आडे म्हणतात नाही, आडे म्हणान सांग आडे म्हणतात नाही, नको त्या गाणं म्हणाला आहे काही करतात नाही. म्हणा बाबा कितला भारी बसेल शेतस. हां, असं स्टँडवर एक गाय म्हातार होतं बसेल, आई वयमध्ये का म्हणा बाबाच गाय बसाय नाही राहिना तरी बसेल येतच. आणि ते 75 वरीसनं म्हातार होतं, स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण राहीन तर 4 वरीस ना प्यार कसा भुली गया मना यार, याद करेस मी याद तिले याद रे, नजर लागणी कोणी मना प्यारले. ओ
भाऊ 75 वरीस वय मग काय नजर लागे बो तुम प्यारले ओ आप्पा बड वावर उलगी घेणार ते सर आल बी काय सापडाव नाही काय नजर लागणे होय भाऊ कोणती वय मग काय करू हाय बी बांध पाहिजे हो 75 वरीस ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहीन तर हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशा मग खोटा ना बोलाव धोके वासती 75 वरीस वय मा हा धोकेबाज वतीरती या गाणं मनावर उद्धार नाही भाव चाल जरी आहे आवडणे तरी भाव आपला टाकणार तर काय तेरी प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़िया गई तेरे वास्ते रे प्रभु घर छोड़िया गई तेरे वास्ते काना घर छोड़ा गई तेरे वास्ते काना घर छोड़ा गई छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ा गई द्वार छोड़ा गई छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई छोड़ा गई द्वार छोड़ा गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ी आ गई तेरे वास्ते रे प्रभु घर छोड़ी आ गई तेरे वास्ते काना घर छोड़ा गई तेरे वास्ते काना घर छोड़ा आई गाव चांगलंय मनीषे नाटे सांगायला नाही पाहिजे पण तरी एक्स्ट्रा सांगितली राहिनो तरुण भाऊसचं नियोजन आहे धन्यवाद दादा हो तरुण भाऊसले सांगस पण तुमले बी सांगस भगवंतांसाठी वेळ खर्च करत चला आयुष्य कमावायला पडेल कमवू नका असं मी म्हणणार नाही मी कमाय राहणो तुम्ही बी कमावायला पाहिजे पण देवले अजिबात वेळ देवायला कंटाळा करा नाही पण काही काही पोरी आहेत ना देवनासाठी बी वेळ देतात नाही एक बी भजन म्हणाव नाही कीर्तन मजाही बसवत नाही आजनं वातावरण तुम्हाला गावनं बारीशे पण काही काही तरुण आहे ना देवना भजने म्हणावत नाही पण यासले जरी एखादी पूर्ण व्हॉट्सअपले फेसबुकले इंस्टाग्रामले ब्लॉक कर काय पडेल बी तडा आडे बट्ट आणि रातना 11 नंतर ड्युटीला चालू होतच तंगडीमा डोकं घाली म्हणतं या पाखरा आजाद केले तुला भाऊ रे तू नाही आजाद कर रे तू पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे भाऊ तुले फक्त मोबाईल रिचार्ज मारायला तरी ठेवलं होतं रे बानड चोरून आले उलट तुनं पाखराना पहिले ठरेल होतं म्हणलं लगीन बुंदी यायलेच वाढायला लावसो असं हा तुन पाखरू लगीन करीन जास 3 वरीस मा येस ना तता येईन कड्यावर 1 वरूस न पोरग रास अहो चौक मा पटेल रास तिना कड्यावर ना पोरगाला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ कत जाई तुन पाखरा अरे त्या पाखरांकरता म्हणेन काहीच फायदा नाही बावड्या म्हणणंच वय ना चाल जरी ती वहीन तरी भाव आपला होता नाहीत हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले तेरे ये किया कन्हैया दिल तेरे नाम कर दिया कन्हैया दिल तेरे नाम कर दिया आई वही ना मानचेस ना आता तुम न बहिणीस तुमले बी सांग भगवंतानं नामचिंतन करत जा लगीनना गाणं म्हणू नका असं मी म्हणणार नाही ती आपली परंपरा आहे ती ठिकाण नाही आपली त्या बी म्हणत जा पण लगीनना गाणं बी म्हणत जा मायास्वन पण लगीनना जितला जोरमा म्हणतेस ना त्यानापेक्षा देवना जास्त जोरमा म्हणत जा आटे भजन म्हणा सांगू आटे म्हणावत नाही हा लग्नेच मा ही कोणी डागी अंगण मा काढ शिलगाई दिसू ती काढली घेतला का दांगडो आहे ना कोणी डागी भांगण सुरू त्या गाणं म्हणू नका असं आपलं दुमत नाही त्या गाणं म्हणत जा पण देवना म्हणजे विधा जोरमा म्हणत जा आको याच ना खेचार ना गाणं ऐकलं होते ना बाबा तुम्ही
बाप रे बाप याच ना केसर ना गाणं ऐकेशीन बाबा असा जीव करत ना पेटान सांग दोर बी लय फिरू भो याच ना केसर ना गाणं मन मन चुलती मन हत्यान करताय केसर ना गाणं म्हण राहीन ती ए वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी ये वनले उफट टांग म्हणता राव दे होय मोठ माय असं काय बी काय म्हणस त्याच ना केसर ना गाणं हे कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेडा लाया हो गई खाने को तैयार या गाणं बी म्हणत जा पण देवना भजने म्हणत जा पहिल्या बाया निंदाला जायत ना तरी निंता निंताही भजने म्हणत जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जागो जागी पांदो पांदी सांगा पाखरानो डरीची वाट मला दावाची मन्यानो जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला पहिल्या बाया गाणं म्हणत लेकरे झोपाडेत तटे बी गाणं बारी म्हणत गट्यावर दळण दडेत त्या गाणं ऐकासारखा होतात मी कीर्तनमा जुनं जुनं सांगास आपली परंपरा टिकायला पाहिजे अहो प्रयत्न नाही प्रत्येक गावमा जाईन सांगा ना म्हणा पहिल्या बाया लग्नेच म्हणा गाणं बी तसाच म्हणत गट्यावर ना गाणं असा राहत ना नवीन लग्न होईल सुनबाई गाणं ऐकतात सकाळी मठा साठा सारडे असा गाणं होतात पहिल्या म्हाताऱ्या गट्यावर गाणं म्हणत ए भाऊ बहिणी ना जगळा जगळा जाया कावनमा बहिणी ना डोळे पाणी बंड मन बसताय मनमा कसं वाटत आहे काय लेकरे जो पाड्यात तरी बी गाणं तसा होतात हे हडकुतरी हडगाई मन दादा निजी जाई पहिल्या बाया मन भाऊ झोपी जाई मन राजा निजी जाई मन दादा झोपी जाई म्हणतं जो का मना लेकरून करता गाणं म्हणत पण वट्टावर न खाता खाता झोपी जाई इथलं भारी म्हणत आणि आतेने बहिणी लेकरेशनी करता गाणं म्हणतीस जो का मा टाक देती सोडी दे ये झुमकी तुनीच काय वयन लागी बो त्या पोरेसले साहेबराव बाबा काय अपेक्षा ठेवशात तुम्ही अंतकरणापासून जे जुनं ते सोनं आहे बऱ्याच गोष्टी शिकासारख्या होत्या जुना लोकच पाहिजे त्या शेत तोपर्यंत शिकिल्या पहिल्या बायास ना शॉर्टकट मला माहिती तुम्ही का बसलेत असं शॉर्टकट सांगत पहिल्या बायास ना गाणं म्हणणारी पद्धत तशी होती आणि पहिल्या बाया रडेत ना दगडले बी पाजर पोट टाकेत असं रडेत पहिल्या बाया हा या जुन्या म्हाताऱ्या सरण्यात आतेल्या पुरीले रडता बी येत नाही जोपर्यंत गरमा म्हाताऱ्या शेतीच तो लोकून रन्न शिकिल्या बहिणीच वन जी बहिणीले लढतायस ना तिनं इथलं फायदा आणि इथलं वजन राजना खायला येऊन ताट सर काय देऊ आंघोळ करीन बाथरूम मायनिंग घेऊ जिलपणी ती दोयास करीन आणि जी बहिणीले रडता होऊन आणि तीन भरची आश ठेवून कब्बशात दो रे भो रन्न शिकिल्या रडता होऊन ते वजन आमना दोंडायचा मा एक म्हातारा मरणा शिक्षक होता प्राध्यापक मरणा आणि प्राध्यापकनी बायको प्राध्यापिका सर मरानंतर मॅडम रडे नुसती फुंडी रडे गली आलेल्या बाया म्हणे मॅडम असं फुंडी कितल्या बी रडण्यात ना पटाव नाही शब्दे रडा म्हणे आता मॅडम कधी मरण धरणवर जायला नाही रडेल नाही मग मॅडम रडे दगाबाबाला यादी जाई आते मॅडम सर नाही करता रडे व बाई माझा म्हणतं मॅडम तू रडू नको बहीण म्हणतं भले या लोके निघ्यात ना आपण तंगडील दोर बांधी एकला पीक दिसू पण तू नको रडू रडता बी येवायला पाहिजे असं व बाई माझा आप्पा म्हणतं नको ना मॅडम रडता येवायला पाहिजे रडता हां पहिल्या बाया रडेत दगडले बी पाजर पोट टाकेत अख्खलं बडरा आहे बुवा आणि याच ना ठरेल रास पहिलं वाक्य काय म्हणा राम व माय मना झोपाया आंबा कसा कानी होई गया ना मना देव सर काकू दाबाईन मर्जाशी त्या आंबा खाले इथलं पटाडीन रडतीस ना बाया बाप 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 एक शब्द असा परफेक्ट म्हणा ध्यान मद्रास एक ठिकाणी आपला गावनं नाव नाही सांगावं आपला पहिला ड्रायव्हर होता ना त्या भाऊन गावमा बट मित्र परिवार जमा आहे त्यांनी आजी मरणी बाबा मरणा मौतवर जाता होऊन आणि मग दारवर जाईत म्हणतं संदीप दादा मी आणि तो मित्रच होता पोरगा त्यानं आजला मरेल होता गहू
बठ्या बाया बसेल होत्या. तिसरा का चौथा दिन होता म्हाताराला मराले. मी गऊ 7-8 बाया बसेल. ती म्हणे तू रड नाव, तू रडवो. अहो तो चांगला नाही हो, तो कीर्तन मग किडा पाडसो माल नको रडा. बठ्या बाईसने अंग काढली ना, पण जी बहिणीला दुःख दिले तिला ते रडणं पडेल का नाही. तीन डोळ्याला तो असं पदर लावा, आई भाऊ व आई बा म्हणता ऐक कोणतं रडणं आहे भो. डायरेक्ट मंजोडीन बाबा तुम्हाला पाय पडस कोणी सांगत ना का म्हणे मी अशी पडलो असं. मला काय करणं आहे बाई, मी सांगसो पण तू नाव नाही सांगाव फक्त. रडता यायला पाहिजे, रडता यायला पाहिजे बहिणीच म्हण. हो जी बाईल रडतायस ना बशी बशी म्हणतं. बाकी नाही बाया भाऊ जायना काटा काढलेत पहिल्या बाया. माय मरणी मायनं प्रेत पडेल होतं. पोरगी मायसाठी रडी म्हणी सीता व माय म्हणे सीता का जंगल न पाखरू वतना म्हणी माय म्हणी सीताले कोणी जेव गाव गाले नाही ना म्हणी माय. त्या भाऊ जाय म्हणे घेणं नाही देणं नाही, ऐन टाइम लिहून आडा आडो बुकी राहिनी म्हणे आई. पण त्या बी सैन करायला त्यात जिल रडताय ती रडी दाखली आगाव होती तीच ना माई. ती म्हणे सारखा होता येईल बरोबर काटा काढस म्हणे मी. आणि जवळजवळ दाखला आगावच राहतं, कारण मन गरमा बी मीच दाखलाय, मीच जास्त किडा पाडत. ती दाखली पुढे बटणी सुन बाई मग सासून करता रडे म्हणे सीता व माय म्हणे सीताले मी घेऊन चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना म्हणे माय. आणि आता तोंड चाळक्या पण कराले गणजी बट्टींना म्हणे माय. ती ननीन म्हणे व माय आय मालेस व बहीण मालेस व मग तुलेच ना. चांगलं रडती दादीन बशीन खाती कसाल किडा पाडत बसणे तू. हा रडता बी येवायला पाहिजे. हो रडण्याची गेल्या. हो जी बाईल रडता जिथलं पटाडीन रडस ना मना सक्का सक्का चुलत चुलता. बाबा गणपती बसाडूत ना आमना अख्खा काका बाबांना बडा जमाव आहेत ना मन चुलता आमले शिकाडे बटा भाऊसले ए पोरे होऊन गणपती बसाडणार कोण गरीब न पोऱ्या नाव नका लिजात रे. लोके काय म्हणतील कोणा डेकरा आहे कोणा पोऱ्या आहे आमले नाव ठेवतील बरं रे. बडा समजाडे मन चुलता आमले समजाडे का मन चुलती गरमाई रांता रांता मन चुलताला सांगे बस करा भाऊ त्या पोरेजना कशा अनपणाशी काढा तुम्ही काय किडा पाडेलेत मला चांगलं माहिती. मन चुलताना उंडूक निघू दे नाही. हां आणि जवळजवळ बाया निघूच देतीत नाही बा. हां देवबानाने बाया सोड्यात का. मन चुलता मरणा मन चुलती पुढे बटणीन मग रडे म्हणा राम राम तुम्ही 2 शब्द चावी बोली लेतात ना मनादनी मी आदनी उठाडीन उठ म्हणता उठ लबाड होता तो उंडुकणी उदिना नाही त्यांना आता मरी जायला चावी लेतात ना. एक नंबरी लब्बाड जात रासाय ततान्या बाईसनी देवबानाने बाया नाही रे भाऊ. थोडं सांग करता कोण बरेल घरमा दाती घालली भाऊ. हा बट वावर वय घेणं आड मुलांनी करता बड्या बाया चांगल्या आहेत बिचारे आटे म्हणे माया बहिणी. हा काय खरं नाही माय महाराज न लबाड मंदी ना माया आमले आणि तुम्ही लबाडाच येत ना ततान्या बाया. विठल 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 खरं तर वेळ भरपूर झालेली आहे. जाता जाता माझा एकच संदेश असेल की बाई तुम्ही एवढं चांगलं कार्य करतायत. वर्धापन दिनानिमित्ताने कीर्तनाचं नियोजन करतायत. सगळ्या तरुण भावांना सांगेल भगवंत तुमच्याकडनं असं सत्कार्य करून घेऊत. माझी राधाराणी आदिशक्ती आई तुम्हाला उदंड आयुष्य देऊ ही प्रभूचरणी राधाराणी चरणी आई जगदंबे चरणी आई एकविरेच्या चरणी मागणी असेल. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. खरंच मनस्वी खूप समाधान वाटतं इथं आल्याच्या नंतर. हो विजू भैया गाव भारी आहे ना. हो 1 नंबर गावशे. फक्त आता 5 मिनटं मला निघी जाऊ दे तिथला टाईम मग कोण किडा नका पाडजा नाही त्या आटे चांगलं म्हणा ना दुसरा 50 ठिकाणी चवणं ऐकायला भेटी तुमले. तसं गाव भारी जे बा अजून दक्षिण आट केली बा आपली. 1 नंबर गाव आहे. हो घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. कसं असतं ना मी गावाकडचा तुमचा गावाचा मुलगा आहे असं समजा. बोलतो ना जरा मी आपल्या गावरान भाषेत बोलतो. आयराणी मा बोलस आणि आपली आयराणी जरा ताठरे कडक आहे. बोलताना एका शब्दामा जर तोल घ्यावी बसेल म्हणा मायबाप म्हणा तरुण भाऊले सांगत दादा एखादा शब्द मग म्हणा तोल घ्यावी तुम्हाला भाऊ समजेन माफ करा ते पाखरा पुखरा सांगा मा
बहिणं बरोबर मनच ओळखिली ना भाई आणि ते असं जर वाटणं होई दादातून पाय पडीन माफी मागत रे अप्पा. कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडा दुकान रास एक नाही करता कपडा शिवतात नाही. ज्यांना मापनं बशी घे त्यानं गालीन निघ जाव. मी एकासाठी अजिबात बोलत नाही. हां मी मटेरियलच असं ठेवस गेस समाजले परफेक्ट बसायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. नुसतं आहेत ना खडावर थोडी दुकान लागत बाबा समाधान बटं मटेरियल ठेवणं पडत. हां तरी पण मी सगळ्या भावांना सांगेल दादा माझ्याकडनं एका शब्दात तोल गेला असेल तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. हा ते सून सासूनं सांगत असताना एखादं सुनबाईल वाटणं महाराज सुनबाईबद्दल जास्त बोली घेत पण सासूसले बोलेली मी तुम्ही बाजूलीशनी. पण तरी पण एका शब्दात माझा तोल गेला असेल ताई तुझा लहान किंवा मोठा भाऊ समजून मला माफ करशील. पाया पडून माफी मागतो. हाटे बसेल म्हणा बापसारखा बाबा आहेतच म्हणे मायासारख्या मायात सासू सांगान टाईमले गाना दल्ला दुल्ला सांगान टाईमले. एका शब्दामा जर म्हणा तोल घ्या तुम्ही म्हणा मायबाप सारखा आहेत तुम्हाला पोरगा समजी माफ करजात. जर तुमले 4 पोरे होतील मला 5वा पोरगा समजा 3 होतीन 4था समजा 2 असतील 3रा समजा 1 असेल 2रा समजा तुमले पोऱ्या नशील मला दत्तक लिहिल्या काका पण माफ करजा. कारण मी कोणले दुखाड आली येलच नाही शे नाही का. आमच्या संतांची शिकवण आहे प्रेम सुख देई प्रेमाबिना नाही समाधान. आम्ही प्रेमाची पेरणी करायला आलेलो आहे पण घ्यायचं ज्याच्या त्याच्या बुद्धीवर आहे कोणाला काय घ्यायचं. जसं बाजारामध्ये बिअर बारची पण दुकान आहे दूधवाल्या पण बसलेला आहे आणि बाजूमध्ये मिठाईची पण दुकान आहे. घ्यायचं तुम्हालाही काय घ्यायचं ज्याच्या त्याच्या पद्धतीने घेतलं असेल. पण तरी सगळ्यांची पुनश्च जाहीर माफी मागतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर बजून जिभाऊ जेवण 1 नंबर होतं बरं का. हां जिभाऊ उभा राहा आमना जिभाऊनी इथली हिंमत ना. बाकी महाराज असले भरोसा नाही बटी जिभाऊ म्हणे अरे मी टाकच फोन पेले. हां पहिला नंबर जिभाऊच ना. हो 1 नंबर खरंच गाव भारी महाराज. आणि तुमले सांगू का जेवण नाही बजेट भारी होता हो बाबा. जेवण नाही बजेट भारी मस्त जेवण बिवण एकदम भारी पद्धतशीर काम व्हायले. जेवण चांगलं होतं म्हणे 15 मिनटं लमाटी ना ते बस. हां नाही एखादी माय खरंच सुगरण राज बापू बाबा बोलू ना 2 मिनिट. एखादी माई इथली सुगरण रास ना ती माय ना ना कितलं खाऊन काय खावं अशी सुधरत नाही. मन संध्याकाळी ना जेवण फक्त अर्धी पोळी खास मी मन तब्येतवर अजिबात जाऊ नका ठरेले. अर्धी पोळींवर खात नाही मी. सकाळमा 1 पोळी संध्याकाळने अर्धी पोळी असं ठरेले म्हणा यानपुढे जातच नाही. पण मला बजेट सापडे नाही कितलं खाऊन काय खाऊ. आखो लिव जीव करे पण रव्या बजेटनं बाहेर काम होई जाईल पण खरंच एखादी माय सुगरण रास रांदामा नाही का. एक ठिकाणी कार्यक्रम लिखो साहेबराव बाबा 1 महिनी चाल बोलावं लाडू काढ दिना इवायाना दिन होता. लाडू काढ दिना लाडू खादा इतला भारी लाडू ती मायना बनायल हात लावताच भुगा होई घ्या तोंडमा टाकताच पाणी होई घ्या मेथीना लाडू इवायामा. बाई काय माय सुगरण होई गो म्हणतं हात लावताच भुगा तोंडमा टाकतात पाणी होई गे म्हणतं. आता ती बहीण नाही करते लाडू काय निघणू आखो तिने दुश्मन होई कोणतरी हिने बोलावते मी बी बोलावसो म्हणे ऐ रवी बा आपला घर बी चाल म्हणे. म्हणतं चला भाऊ नाही गो त्या आई बहिणीनं आवाजच इथला टाट रे उपाडी ती म्हणता आपली गौ. ती मायनी बी लाडू काढ दिना मेथीना पण ती मायनी लाडू काढ दिना तू लाडू दाबी द खाते दाबायने चेंदी द खाते चेंदाने म्हणतं रव्या फसणार रे फसना भो रव्या. आणि ती बहीण ना चावई बी सर नाही म्हणतं काकू चाठी द्या म्हणतं तुम्ही. ती बहीण चाठी वाल गे तिथला मला लाडू फोडी दको म्हणतो दाते गाय तुडी दका तुटे नाही हात मा बी ठोकी दका काही नाही. शेवटला पर्याय स्टाईलवर उपटा स्टाईलवर ना डायरेक्ट धाबाले स्लॅबले ठोकाय ना तथा पण ना मनकडे असा दक येतो. माल म्हणे तू केवढा का दांडगारात नेरतून जिराय टाकसो मी उचला लायला आणि खिसामा ठेवा त्याले म्हणतं आई बहिणी ध्यान पड जाई आखो वरतीन उपरनं जा केली ना आई मायला दिखाल नको भाऊ. ती बहीण म्हणे आखो देखाले ताटली मला लाडू नाही होता म्हणे महाराज तुमले आवड ना होती ना आखो एकल्या म्हणे म्हणतं जाय हो माय. हो एखादी माऊली सुगरण असते तसा आजचा बजेट होता 1 नंबर. गाव बी भारी स्वयंपाक भारी बटच भारी. हो ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाऊया. त्या सावता महाराज असेल नाथबाबा असेल संत चोखा मेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटतंय बाबा ज्ञानेश्वर माऊली